Good morning, all of you. Today we are going to learn our remain steps involved in planning and next part of this unit. Okay, in our last lecture we have seen some steps which are involved in planning. तर बघा, आतापर्यंत तुम्हाला एवढा पार्ट समजला असेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. तर आता आपण आपल्या सिलेबसकडे वळूयात. बघा, इफ गोल्स आर नॉट बीइंग इन्वॉल्ड, इन्व्हेस्टिगेशन ऑफ द सेम हॅज टू बी डन. बघा, जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करत आहात आणि एखादं गोल अचीव करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमचं प्लॅनिंग हे त्या पद्धतीचं असणं खूप गरजेचं आहे. आणि समजा तुमचं म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट झाला, तुमचं जो काही गोल होतं ते कंप्लीट झालं किंवा तुमचं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं, पण सरतेशेवटी तुमच्या असं लक्षात आलं की तुमचं जे काय गोल होतं किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ज होते ते त्यातून कंप्लीट झाले नाही, तर त्याचं परत इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा परत त्याबद्दल विचार करणं हे खूप गरजेचं असतं. चेकिंग ऑफ अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर बघा, त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करत असताय त्यावेळी तुमच्याकडं कुठले कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत, ओके, किंवा तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला कुठले रिसोर्सेस लागणार आहेत आणि ते किती प्रमाणात किंवा त्याचं लिमिटेशन काय आहे आणि ते तुम्हाला कुठंपर्यंत किंवा ते अवेलेबल होतील की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. समजा एखादा रिसोर्स तुम्हाला जर अवेलेबल होत नसेल आणि तरीही तो तुम्ही प्लॅनिंगमध्ये टाकला आहे, तर काय होतं, ऐनवेळी ज्यावेळी म्हणजे तुम्ही प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन करायला जात आहे प्लॅनचं, त्यावेळी तिथं तुम्हाला तो प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते आणि त्यामुळं पुढचा जो प्लॅन असतो तो पूर्णपणे फेल होण्याची शक्यता असते. म्हणूनच ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करताय किंवा एखाद्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करताय त्यावेळी तुमच्याकडं जो काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत किंवा तुम्ही जे काही रिसोर्सेस काढलेले आहेत त्या प्रोजेक्टसाठी ते तुमच्याकडे अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातलाच सिक्समधला हा लास्ट पॉईंट बघा, वन कॅन फाइंड आउट सम टाईम अँड ट्राय टू थिंक अबाउट हाऊ बेटर प्लॅनिंग कुड हॅव बीन डन. आणि त्याचबरोबर एकदा का तुमचं प्लॅनिंग झालं, तुमचे गोल्स अचीव झाले की किंवा समजा गोल्स एखादं तुम्ही प्लॅनिंग केले पण त्यातून तुमचे ऑब्जेक्टिव्ज आणि जे काही गोल्स होते ते अचीव झाले नाहीत, तर त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला परत त्या प्लॅनवरती थिंक करावं लागतं. म्हणजे परत विचार करावा लागतो की आपलं नेमके कुठं प्रॉब्लेम होता, कुठं आपला प्लॅन फेल गेला किंवा का आपले गोल्स आपण अचीव करू शकलो नाही, का आपण ऑर्गनायझेशनने ठरवून दिलेल्या पद्धतीनं काम करू शकलो नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणं यामध्ये खूप महत्त्वाचं होतं. 7 पॉईंट बघा, रिकरिंग प्लॅनिंग प्रोसेस इज रिक्वायर्ड अँड इट इज ॲज व्हायटल ॲज प्लॅन डॉक्युमेंट. तर बघा, एखाद्या प्लॅनिंग प्रोसेसची पुन्हा म्हणजे एखाद्या प्लॅनिंगची प्रक्रिया ही पुन्हा होणे म्हणजे परत तो प्लॅन नवीन तयार करणं, त्यातील चुका शोधून, हे काय आहे, तर हे तेवढंच जेवढं तुम्ही प्लॅन डॉक्युमेंट म्हणजे कागदावरती जेवढा तुम्ही प्लॅन उतरवताय तेवढंच ते सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. का, तर बघा, व्हेरी फर्स्ट स्टेप डन बाय सुपरवायझर्स इज टू गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू द प्लॅन डॉक्युमेंट. इट इज नॉट ॲडवायजेबल. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर सुपरवायझरनं जो काय तुम्ही प्लॅन डॉक्युमेंट केला आहे, ओके, म्हणजे कागदावरती असलेला तुमचा जो काही प्लॅन आहे त्याला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. कारण की ही गोष्ट कशी असते की एकदा जर तुम्ही म्हटला की माझ्या डोक्यात आहे सगळा प्लॅन की मला नेमका कुठनं कामाची सुरुवात करायची आहे, कुठंपर्यंत मला जायचं आहे, कुठंपर्यंत माझं टाईम लिमिट आहे, पण तसं ज्यावेळी तुम्ही इम्प्लिमेंट करायला जाता ॲक्च्युअलमध्ये प्लॅन त्यावेळी बरेच प्रॉब्लेम्स किंवा बरेच अडचणी येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच तुमचा प्लॅन हा डॉक्युमेंटवरती तयार असणं खूप गरजेचं आहे. सेकंड थिंग बघा, इम्पॉर्टन्स मस्ट बी गिव्हन टू प्लॅनिंग प्रोसेस. आणि जी काय तुम्ही प्लॅनिंग प्रोसेस करत असताय त्यावेळी त्या प्लॅनिंग प्रोसेसला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. सुपरवायझर्स लर्न अ लॉट व्हाईल प्लॅनिंग प्रोसेस इज वन. दे अंडरस्टँड हाऊ टू ॲनालाइज, रिफ्लेक्ट, डिस्कस, कॉइन न्यू आयडियाज, डिबेट अँड ऑल्सो हॅव अ डायलॉग विथ पार्टिसिपंट्स. तर बघा, आणि ज्यावेळी सुपरवायझर एखादी प्लॅनिंग प्रोसेस करत असतो त्यावेळी तो बऱ्याच गोष्टी शिकत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, हाऊ टू ॲनालाइज म्हणजे एखाद्या गोष्टीचं परीक्षण कसं करायचं, रिफ्लेक्ट
एखाद्या गोष्टीला रिफ्लेक्ट कसं व्हायचं किंवा डिस्कस, एखाद्या गोष्टीची चर्चा कशी करू शकतो, कॉईन न्यू आयडियाज, नवनवीन आयडियाज ज्या असणार आहेत त्या आपण आपल्या प्लॅनिंगमध्ये कशा पद्धतीनं इनोव्हेट करू शकतो. त्याचबरोबर डिबेट असेल आणि तुम्ही जे काही तुमच्या पार्टिसिपंटशी बोलणार आहात त्यावेळी तुमचं जे काही बोलणं असतं ते सुद्धा खूप मुद्देसूद आणि समोरच्याला पटण्यासारखं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उगीच तुम्ही बोलत राहिलात पण त्यातला एकसुद्धा मुद्दा त्या समोरच्या व्यक्तीला पटला नाही तर तिथं तुमचं प्लॅनिंग हे काय असतं तर फेल असतं. आलं लक्षात. आणि यातलाच लास्टचा पॉईंट बघा, planning process can be conducted again and again to make sure that it is real and can be implemented. Just giving importance to the plan document is not of any use. बघा, आणि ही जी काही प्लॅनिंग प्रोसेस असणार आहे म्हणजे त्यातली सुधारणा असतील किंवा त्यामध्ये नवीन काय ॲडिशन्स असतील तर ही जी प्रक्रिया ही पुन्हा पुन्हा होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तो प्लॅन हा खरा आहे किंवा वास्तव आहे असं लोकांना वाटेल आणि तो भविष्यामध्ये इम्प्लिमेंट होणार आहे याची खात्री लोकांना किंवा तुमच्या पार्टिसिपंट्सना होईल. जस्ट गिविंग इम्पॉर्टन्स टू द प्लॅन डॉक्युमेंट इज नॉट ऑफ एनी यूज. आणि फक्त मग काय होतं तर फक्त कागदावरती प्लॅन तयार करून ठेवणं हे सुद्धा याचंसुद्धा काय होत नाही तर एवढं महत्त्व ठरत नाही. ओके, जर तो प्लॅन इम्प्लिमेंटच केला जाणार नसेल तर कागदावरती असलेल्या प्लॅनला काय महत्त्व असणार आहे का नाही. आणि म्हणूनच प्लॅनिंग प्रोसेस ही पुन्हा पुन्हा होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, देअर शुड बी कम्पॅटिबिलिटी बिटवीन प्लॅनर्स अँड नेचर ऑफ द प्लॅनर्स. तर बघा इथं जो 8 नंबरचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये सांगितले की देअर शुड बी कम्पॅटिबिलिटी बिटवीन प्लॅनर्स अँड नेचर ऑफ द प्लॅनर्स. तुमचे जे काही प्लॅनर्स असणार आहेत आणि नेचर ऑफ द प्लॅनर्स असणार आहेत या दोघांमध्ये काय कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय तर सुसंगतता. ओके, म्हणजे दोघांमध्ये चांगल्या प्रकारचं किंवा हेल्दी रिलेशन, दोघांचे विचार एकमेकांशी जुळलेले अशा पद्धतीच्या गोष्टी असल्या पाहिजेत. सम स्टँडर्ड ॲप्रोचेस मस्ट बी यूज्ड व्हाईल प्लॅनिंग दिस ॲप्रोचेस कुड बी. तर बघा, ज्यावेळी तुम्ही एखादं प्लॅनिंग तयार करत असताय त्यावेळी काही स्टँडर्ड ॲप्रोचेस यूज केले जातात आणि ते कुठले ॲप्रोचेस आहेत ते त्यांनी आपल्याला 3 ॲप्रोचेस आहेत ते त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलेत. बघा, तर फर्स्ट वन आहे टॉप टू डाऊन, वरच्या पातळीकडून ते खालच्या पातळीकडं. सेकंड बॉटम टू अप, खालच्या पातळीकडून परत वरच्या पातळीकडं. अँड और थर्ड लिनियर म्हणजे रेखाकृती किंवा एका रेषेत असणारं प्लॅनिंगची ॲप्रोच. तर बघा, स्टँडर्ड ॲप्रोचेस मस्ट बी यूज्ड फॉर मॅचिंग द गोल्स ऑफ प्लॅनिंग विथ मिशन ऑर व्हिजन ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. मग हे जे स्टँडर्ड ॲप्रोचेस आपल्याला इंट्रोड्यूस केलेत हे कशासाठी इंट्रोड्यूस केलेत किंवा का आपल्याला सांगितलेत तर जेणेकरून तुमच्या ऑर्गनायझेशनचं जे काही व्हिजन किंवा जे काही मिशन असेल ते या गोल्सशी काय व्हावं तर मॅच व्हावं. मॅच म्हणजे मिळतं जुळतं राहावं. ओके, नाहीतर तुमचे गोल्स वेगळे असणार आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनचे आणि तुमचे मिशन्स वेगळे असणार आणि व्हिजन वेगळे असणार. तर असं न होता तुमचे जे काही गोल्स असतील, व्हिजन असेल किंवा जे काही मिशन असेल ते तुमचं काय असेल तर एका पातळीवरती आणि एकमेकाशी सुसंगत असे असले गेले पाहिजेत. 9th पॉईंट बघा, ॲक्नॉलेजमेंट अँड सेलिब्रेशन ऑफ द आउटकम ऑर रिझल्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय तर पोचपावती. ज्यावेळी तुमचा प्लॅन हा सक्सेसफुल होतो त्यावेळी त्याचं ॲक्नॉलेजमेंट मिळणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला मॅनेजमेंटकडून असेल किंवा तुमच्या पार्टिसिपंट्सकडून की तुमचा प्लॅन खूप चांगला होता, तो चांगल्या पद्धतीनं वर्क झाला, ही जी पोचपावती मिळते ती मिळणं खूप गरजेचं आहे. बघा, सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ प्लॅन मस्ट बी सेलिब्रेटेड. आणि बघा, ज्यावेळी तुमचा प्लॅन हा सक्सेसफुली इम्प्लिमेंट होतो त्यावेळी त्याचं सेलिब्रेशन होणं खूप गरजेचं आहे. द गोल्स केप्ट इन द पर्स्पेक्टिव्ह आर नाव अचीव्ड अँड इट इज वर्थ सेलिब्रेटिंग. आणि त्यामुळं काय होतं तर तुमचे गोल्स हे काय, ज्यावेळी तुमचा प्लॅन सक्सेसफुल होतो त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचे गोल्स हे अचीव झालेले असतात. तर बघा, प्लॅनर गेट्स टायर्ड अँड ऑलवेज रिमेन्स अंडर प्रेशर टिल इट इज अचीव्ड. आणि बघा, मग सेलिब्रेशन हे कशासाठी व्हावं तर जो कोणी प्लॅनर असतो म्हणजे ज्यानं कोणी हा प्लॅन तयार केलेला असतो तो सक्सेसफुल झाल्यानंतर
त्याच्या आधी त्यानं जे काम केलेलं असतं ते काय म्हणतो तर आपण खूप मेहनतीचं आणि खूप कष्टाने जिद्दीने केलेलं असतं आणि म्हणूनच तो कंटाळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर नेहमी तो काय असतो तर एका प्रेशरखाली असतो की माझा प्लॅन सक्सेसफुल होईल का, तो चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होईल का. ओके, जोपर्यंत तुमचे गोल्स अचीव होत नाहीत तोपर्यंत ही मे नॉट बी एबल टू रिज्युनेट आफ्टर सक्सेस ऑफ प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. आणि म्हणूनच त्याचं प्रोत्साहन, त्या प्लॅनरचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी, त्याचा उत्साह वाढवण्यासाठी त्याचं सेलिब्रेशन आणि त्याला ॲक्नॉलेजमेंट मिळणं हे खूप गरजेचं असतं. ओके, तर बघा इथंपर्यंत आपल्याला कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्व होत्या प्लॅनिंगमध्ये या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत कंप्लीट. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. 2.3 प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज डिटेलिंग अँड फॉलोइंग ऑफ इच स्टेप. तर बघा प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीच्या असतात, त्या डिटेलमध्ये कशा असतात आणि त्याच्या ज्या काही स्टेप्स असतात त्या आता आपण यामध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट वन बघा, इट इज नेसेसरी फॉर सुपरवायझर्स टू प्लॅन, डू एक्झिक्यूट ॲक्टिव्हिटीज ॲज पर प्लॅन अँड गिव्ह फीडबॅक ऑफ द सेम टू द मॅनेजमेंट. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं प्लॅनरसाठी की त्यानं प्लॅन किंवा सुपरवायझरसाठी, आत्ता आपण सुपरवायझरच्या संदर्भात बोलत आहोत त्यामुळं सुपरवायझरच्या दृष्टीने हे खूप गरजेचं आहे की त्यानं प्लॅन करणं, तो परत एक्झिक्यूट करणं म्हणजे इम्प्लिमेंट करणं, ज्या पद्धतीनं तुमच्या प्लॅन ॲक्टिव्हिटीज असतील त्या पद्धतीनं तो एक्झिक्यूट करणं आणि शेवटी त्याचा फीडबॅक मॅनेजमेंटला देणं हे खूप गरजेचं आहे. सेकंड पॉईंट बघा, इट इज नॉट अ सिम्पल प्रोसेस. सुपरवायझर हॅज टू थिंक अबाउट मेनी थिंग्स. रिसोर्सेस फॉर कॅरिंग आउट द ॲक्टिव्हिटी आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर असं बघायला गेलं की प्लॅन करणं हे खूप अवघड गोष्ट आहे किंवा हे तसं विचार करायला गेलं तर साधी गोष्ट नाही. त्यामुळं सुपरवायझरला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. आता ते आपण आपलं जे लास्टचं लेक्चर होतं त्यामध्ये आपण बघितलेलंच आहे. ओके, की सुपरवायझरला कुठल्या स्टेप्समध्ये इन्व्हॉल्व राहावं लागतं प्लॅनिंग करण्यासाठी. आणि त्याचबरोबर रिसोर्सेस कुठले अवेलेबल आहेत ते कॅरी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय असतात तर खूप महत्त्वाच्या असतात. रिसोर्स मॅनेजमेंट अँड देअर ॲप्रोप्रिएट यूज इज द की फॉर सक्सेस प्लॅनिंग अँड इट्स इम्प्लिमेंटेशन. आणि म्हणूनच रिसोर्स मॅनेजमेंट हे काय आहे तर रिसोर्स मॅनेजमेंट आणि त्यांचा योग्य वापर हे काय आहे तर यशाकडे जाणारी एक गुरुकिल्ली आहे असं आपण म्हणू शकतो प्लॅनिंगची आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनची. रिसोर्सेस कुड बी मॅनपॉवर, रिक्वायर्ड टाईम, मशीन्स ऑर अ प्लांट. मग तुमचे जे काही रिसोर्सेस असणार आहेत ते मग त्या रिसोर्सेसमध्ये तुमची मॅनपॉवर म्हणजे मनुष्यबळ असेल किंवा रिक्वायर्ड टाईम तुम्हाला लागणारा वेळ असेल किंवा टाईम लिमिट असेल, मशीन्स तुम्हाला लागणारे टेक्निकल गोष्टी असतील किंवा तुमचा प्लांट म्हणजे तुम्हाला लागणारे त्या प्लांटसाठी जागा असेल, प्लेस ठिकाण असेल, रॉ मटेरियल कच्चा माल असेल किंवा मेंटेनन्स रिलेटेड रिसोर्सेस. मग तुम्हाला तो रिसोर्सेस तुम्ही अवेलेबल करताय म्हणजे तो मेंटेन करणंसुद्धा खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत. ओके, आणि म्हणूनच सुपरवायझरला बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी असतात ज्यावेळी तो एक प्लॅनर म्हणून काम करत असतो. सुपरवायझर इज इन्व्हॉल्ड इन एव्हरी ॲक्टिव्हिटी ऑफ प्लॅनिंग राईट फ्रॉम द बिगिनिंग. बघा सुपरवायझर जो असतो तो प्लॅनिंगच्या अगदी सुरुवातीपासून शेवटीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतं. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर प्लॅनिंग टिल द एक्झिक्युशन अँड टिल द अचिव्हमेंट ऑफ द गोल. आणि तो प्रत्येक प्लॅनिंगमधील प्रत्येक स्टेपला जबाबदार असतो जोपर्यंत तो प्लॅन इम्प्लिमेंट केला जात नाही किंवा एक्झिक्यूट केला जात नाही आणि जोपर्यंत ऑर्गनायझेशनने ठरवून दिलेले गोल्स हे अचीव होत नाहीत. ओके, ही हॅज टू थिंक अबाउट डिफरंट स्टँडर्ड्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स रिलेटेड टू डिफरंट एंटिटीज व्हाईल प्लॅनिंग अँड इट्स एक्झिक्युशन. तर बघा त्याला प्लॅनिंग करत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मग ते स्टँडर्ड असेल, ऑर्गनायझेशनचे रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांशी किंवा वेगवेगळ्या कस्टमरशी, वेगवेगळ्या पार्टिसिपंटशी रिलेटेड असलेले रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील आणि तो प्लॅन करणं आणि परत तो एक्झिक्यूट करणं ही सुद्धा एक प्रकारची सुपरवायझरवरती जबाबदारीच असते. ही इज ॲन इंटरफेस बिटवीन मॅनेजमेंट अँड हिज फोरमन. There are many other activities he has to do that involve human to human interaction, controlling, communication and coordination. आणि बघा सुपरवायझरला म्हणजे
त्याचं जे काही फोरमन असतील आणि वर्कमन असतील म्हणजे किंवा ते मॅनेजमेंट असेल आणि वर्कमन असतील म्हणजे त्याचे जे काही एम्प्लॉईज असतील आणि त्याचे वरचे जे अधिकारी असतील या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. ह्युमन आणि तो कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असणं खूप गरजेचं आहे तर ह्युमन टू ह्युमन इंटरॅक्शन, जेणेकरून तो चांगल्या पद्धतीचा प्लॅन तयार करेल आणि तो एक्झिक्यूट करून किंवा इम्प्लिमेंट करून त्यांच्या जे काही ऑर्गनायझेशनचे गोल्स किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करण्यासाठी त्याला मदत होईल. ओके, तर इथंपर्यंत आपले हे पॉईंट्स झालेले आहेत. आता पुढचे पॉईंट्स बघा. प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज मे इन्व्हॉल्व फॉलोविंग ॲक्टिव्हिटीज इन जनरल. आता प्लॅनिंग ॲक्टिव्हिटी या कुठल्या म्हणजे ज्या जनरल ॲक्टिव्हिटीज असतात त्या कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असतात बघा. तर फर्स्ट वन, नो मिशन अँड विजन ऑफ अन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचं मिशन आणि विजन माहिती असणं खूप गरजेचं आहे. सेकंड, अंडरस्टँड द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ज आहेत ते माहिती असणं किंवा ते समजून घेणं गरजेचं आहे. थर्ड वन, अंडरस्टँड अँड नो द डिफरंट रिसोर्सेस अवेलेबल फॉर कॅरिंग आउट अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर टास्क. तर बघा, जे काय तुम्हाला अवेलेबल असलेले रिसोर्सेस आहेत ते समजून घेणं, त्याचबरोबर त्या कुठल्या कामासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी ते आपण कॅरी करणार आहोत हे याची माहिती घेणं. फोर्थ वन, इन्व्हॉल्व डिफरंट पीपल हू आर एक्सपर्ट्स ऑर स्टेक होल्डर्स इन द प्लॅन. त्याचबरोबर अशा लोकांना इन्व्हॉल्व करून घेणं, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना इन्व्हॉल्व करून घेणं जे प्लॅनिंगमध्ये किंवा प्लॅन तयार करण्यामध्ये किंवा एक्झिक्यूट करण्यामध्ये स्टेक होल्डर्स असतील आणि एक्सपर्ट्स असतील. ओके, पुढं बघा. फिफ्थ वन, डिस्कस प्लॅन इन डिटेल विथ द पार्टिसिपंट्स अँड स्टेक होल्डर्स. जो काय प्लॅनरनी प्लॅन तयार केला आहे तो त्याच्या स्टेक होल्डर्सशी आणि पार्टिसिपंट्सशी डिस्कस करणं. सिक्स्थ वन, लिस्ट ऑल द रिसोर्सेस अवेलेबल अँड देअर एक्सटेंट टू व्हिच दे आर अवेलेबल. तर बघा, सगळे जे काही रिसोर्सेस तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी लागणार आहेत त्यांची लिस्ट करणं आणि ते कुठं आहेत याचा शोध घेणं किंवा कुठं तुम्हाला अवेलेबल होतील याचा शोध घेणं. नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द रिस्क्स अँड रिलेटेड फॅक्टर्स, ॲड्रेस देम व्हाईल प्लॅनिंग प्रोसेस इज ऑन. बघा, ज्या तुम्ही प्लॅन तयार करत असताना ज्या काही रिस्क्स असणार आहेत त्या प्लॅनमध्ये त्यांचा आढावा घेणं किंवा त्यांची माहिती घेणं. ओके, जे काय रिस्क असतील किंवा जे काय फॅक्टर्स असतील तुमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड त्यांची माहिती घेणं, त्यांना ओळखणं. ॲड्रेस देम व्हाईल प्लॅनिंग प्रोसेस इज ऑन. त्याचबरोबर त्यांचा आढावा घेणं आणि ते ओळखून त्याच्यावरती संशोधन करणं ज्यावेळी तुमचं प्लॅनिंग प्रोसेस ही सुरू असते. नेक्स्ट पॉईंट बघा. राईट डाऊन ऑल द ॲक्टिव्हिटीज इन अ सिक्वेन्स. तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील प्रोजेक्टशी रिलेटेड त्या एका सिक्वेन्समध्ये लिहून ठेवणं जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील आणि त्या सिक्वेन्सनी ती कामं होत राहतील. डिसाईड द प्रायोरिटीज ऑफ थिंग्स व्हाईल सिक्वेन्सिंग. हां, आणि ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टींचा सिक्वेन्स करत असताय किंवा सिक्वेन्सनी त्या गोष्टी राईट डाऊन करत असताय त्यावेळी कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची किंवा कुठल्या गोष्टीला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा याचा विचार करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. कारण की काय होतं, बऱ्याचदा जो काही तुम्ही प्लॅन केलेला असता त्याच्यामध्ये ज्या मेन गोष्टी असतात त्या बाजूला राहतात आणि नको त्या गोष्टींचा भरणा काय केला जातो तर अशा गोष्टींमध्ये केला जातो आणि मग टाईम लिमिटमध्ये किंवा लिमिटेड टाईममध्ये तुम्हाला ते काम करणं खूप अवघड होऊन बसतं. ओके, नाईन्थ वन बघा. ॲक्टिव्हिटीज मस्ट बी एलॅबोरेटेड. एव्हरी स्मॉल डिटेल रिलेटेड टू ॲक्टिव्हिटी मस्ट बी रिटेन. तर बघा, ॲक्टिव्हिटी जी काय ते पूर्ण संदर्भ विथ स्पष्टीकरण दिली गेली पाहिजे. म्हणजे कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे, कशासाठी करतो आहे, त्याचा आउटपुट काय असणार आहे. ओके, त्याचबरोबर एव्हरी स्मॉल डिटेल रिलेटेड टू ॲक्टिव्हिटी मस्ट बी रिटन. आणि त्या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड असणारा प्रत्येक गोष्ट, मग ती अगदी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा.
रेकॉर्ड एव्हरीथिंग ऑन द पेपर. आणि जे काय तुम्ही करत असताय तुमच्या प्लॅनिंगच्या संदर्भात किंवा प्लॅन इम्प्लिमेंटेशन करत असताना, तर त्यातली प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट लिहून ठेवणं हे खूप गरजेचं आहे किंवा तुमचं ते रेकॉर्ड ऑन द पेपर असणं खूप गरजेचं आहे. 11th बघा, रिपीट प्लॅनिंग प्रोसेस टिल द प्लॅन लुक्स रिअल अँड फिजिबल. बघा, जोपर्यंत तुमचा प्लॅन हा रिअल किंवा वास्तव असा वाटत नाही, त्याचबरोबर लोकांना तो सहज आणि सुंदर वाटत नाही, तोपर्यंत तुमची प्लॅनिंग प्रोसेस ही अगेन अँड अगेन रिपीट करणं खूप गरजेचं आहे. देन नेक्स्ट बघा, ड्युरिंग धिस प्रोसेस डिस्कशन्स अँड ब्रेनस्टॉर्मिंग इज रिक्वायर्ड. तर बघा, ही जी काय तुम्ही प्लॅनिंग प्रोसेस करत असताय त्यामध्ये डिस्कशन्स होणं खूप गरजेचं आहे. कारण की कदाचित तुमच्या डिस्कशन्समध्ये काय होतं तर एकच व्यक्ती एका गोष्टीवरती किती मतं सांगणार आहे. ओके, पण जर समजा 5 व्यक्ती बसून जर एका गोष्टीवरती चर्चा करत असतील तर प्रत्येकाकडून काहीतरी चांगली मतं, काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज, ओके, काहीतरी क्रिएटिव्ह आयडियाज येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच ज्यावेळी तुम्ही प्लॅनिंगची प्रोसेस करत असताय त्यावेळी तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर डिस्कशन इज मस्ट. ओके, आणि त्याचबरोबर ब्रेनस्टॉर्मिंगसुद्धा रिक्वायर्ड आहे. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय तर मेंदूला दिलेला ताण. ओके, म्हणजे विचार करणं, एखाद्या गोष्टीवरती भरपूर विचार केल्यानंतर एखादी गोष्ट ज्यावेळी तुम्ही असंच करत असता त्यावेळी त्याच्यामध्ये काय सुसंगतता नसते, पण एखाद्या गोष्टीवरती तुम्ही भरपूर विचार करून ज्यावेळी ती गोष्ट करत असताय त्यावेळी ती गोष्ट सक्सेसफुल होते म्हणजे होतेच. ओके, आणि म्हणूनच त्या प्लॅनिंगवरती तुमचं डिस्कशन होणं गरजेचं आहे, ॲज वेल ॲज ब्रेनस्टॉर्मिंग इज मस्ट. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, लास्ट पॉईंट यातला, टेक ओपिनियन्स ऑफ पार्टिसिपंट ऑर स्टेक होल्डर्स अँड मेक द चेंजेस इन द प्लॅन इफ एनी. बघा, त्याचबरोबर आता तुम्ही प्लॅनर आहे म्हणजे सगळं तुमच्याच मनाने ठरवणार का तर नाही, पण तुम्ही ज्यांना पार्टिसिपंट केलेत, ओके, किंवा जे कोणी लोक तुमच्या प्लॅनिंगमध्ये पार्टिसिपेट असतील त्या लोकांची मतं घेणं, त्यांना विचारणं, त्यांना विचारत घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण की त्यांच्याकडून काही इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह आयडियाज येण्याची शक्यता असते आणि जेणेकरून तुमचा प्लॅन हा चांगल्या पद्धतीचा अधिकाधिक उत्कृष्ट होण्यास मदत होते. आणि म्हणूनच मग तुमचे स्टेक होल्डर्स असतील किंवा तुमचे पार्टिसिपंट्स असतील तर त्यांच्याकडून जर काय आयडियाज, नवीन आयडियाज येत असतील किंवा नवीन काय पॉईंट्स येत असतील तर तर ते पॉईंट्स ॲक्सेप्ट करणं आणि जे काय गरज असेल तुमच्या प्लॅनमध्ये चेंज करण्याची तर त्या गोष्टी चेंज करणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा प्लॅन हा सक्सेसफुल होण्यास मदत होईल. नेक्स्ट पॉईंट बघा, डिटेलिंग अँड फॉलोविंग ऑफ एव्हरी प्लॅन स्टेप्स. तर बघा, इट इज इम्पॉर्टंट टू डिसाईड पिरियड ऑफ प्लॅन व्हाईल प्लॅनिंग इज डन. डिटेलिंग अँड फॉलोविंग ऑफ एव्हरी प्लॅन स्टेप. तर बघा, प्रत्येक जी काय तुम्ही प्लॅन केलेली स्टेप आहे त्याचं डिटेलिंगमध्ये जाणं आणि त्याचं फॉलोअप घेणं हे खूप गरजेचं आहे. इट इज इम्पॉर्टंट टू डिसाईड पिरियड ऑफ प्लॅन व्हाईल प्लॅनिंग इज डन. ज्यावेळी तुमचं प्लॅनिंग हे कंप्लीट होतं त्यावेळी ते प्लॅनिंग कुठल्या मर्यादेपर्यंत असावं किंवा त्याचं टाईम लिमिट काय असावं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तो पिरियड जो असतो तो टाईम लिमिटमध्ये करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, डिफरंट प्लॅन्स टेक डिफरंट पिरियड्स, दे आर डिस्क्राईब बिलो. तर बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन असतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा किंवा वेगवेगळा पिरियड हा लागत असतो. म्हणजे बघा, ज्यावेळी तुमचे जर प्लॅन हे शॉर्ट टर्म प्लॅन असतील तर त्याच्यासाठी लागणारा कालावधी हा खूप कमी असतो किंवा तुम्ही जो काही डिसाईड केलेला असतो त्या पद्धतीचा असतो. आणि लाँग टर्म जे तुमचे प्लॅन्स असतात तर ते काय असतात तर खूप कमी पद्धतीचे असतात, ते जास्त वेळाचे असतात. तर आता त्यांनी आपल्याला काही प्लॅन डिस्क्राईब केलेले आहेत किंवा इंट्रोड्यूस केलेले आहेत ते आता आपण बघूयात. तर पहिला प्लॅन आहे बघा, स्ट्रॅटेजिक प्लॅन, लाँग टर्म प्लॅनिंग. तर यामध्ये बघा, पहिला पॉईंट आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग इज डन बाय बोर्ड ऑफ डिरेक्टर्स of company or higher level managers
स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे असतं हे लॉंग टर्म प्लॅनिंग असतं आणि यामध्ये कुठली लोक इन्व्हॉल्व असतात तर बघा, तर स्ट्रॅटेजिक प्लॅन जे असतात ते लॉंग टर्म प्लॅनिंग असतं आणि यामध्ये तर हे जे काही स्ट्रॅटेजिक प्लॅन असतात ते लॉंग टर्म प्लॅनिंग असतात. फर्स्ट वन बघा, त्यातला पॉईंट किंवा मुद्दा, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग इज डन बाय बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑफ कंपनी और हायर लेवल मॅनेजर्स. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे कुणाकडून केलं जातं तर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असतील किंवा कंपनीचे किंवा हायर लेवल मॅनेजर्स असतील यांच्याकडून अशा पद्धतीचे प्लॅनिंग हे केले जातं. सेकंड पॉईंट बघा, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द रेस्ट प्रोसेसेस ऑफ द प्लॅनिंग. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं जे पूर्ण तुम्ही प्लॅनिंग करत असता त्यासाठी. नेक्स्ट बघा, इट इन्व्हॉल्व्स लॉंग टाईम इन फ्यू इयर्स. त्याचबरोबर काही काळासाठी किंवा काही वेळेसाठी या पद्धतीचे आणि इट इन्व्हॉल्व्स लॉंग टाईम इन फ्यू इयर्स. त्याचबरोबर हे जे प्लॅनिंग असतात ते काही काळापुरते काही वर्षापुरते इन्व्हॉल्व असतात. सेकंड पॉईंट बघा, शॉर्ट रेंज प्लॅनिंग. शॉर्ट टर्म प्लॅन्स आर यूज टू एक्झिक्यूट द बिगर प्लॅन डन ॲट स्ट्रॅटेजिक लेवल. जर समजा तुम्हाला स्ट्रॅटेजिक लेवलवरती एखादा प्लॅन करायचा असेल त्यावेळी शॉर्ट टर्म प्लॅन्स हा बिगर जो प्लॅन असतो किंवा लाँग टर्म प्लॅन असतो तो एक्झिक्यूट करण्यासाठी वापरला जातो. थर्ड बघा, स्पेशलाइज्ड प्लॅनिंग. दीज प्लॅन्स आर एक्सक्लुझिव्ह. हे प्लॅन्स खूप महत्त्वाचे असतात. They are done any short range plans. Period could be days or a week or some kind of an event. तर अशा पद्धतीचे जे प्लॅन असतात त्यामध्ये हे प्लॅन काही दिवसांपुरते, काही आठवड्यांपुरते किंवा एखाद्या कार्यक्रमापुरतेच असतात. त्यातला डी पॉईंट बघा, इट कॅन बी अ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्लॅनिंग. यामध्ये काही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्लॅनिंगसुद्धा असतं. A supervisor must be aware of organizational goals and objectives before he starts planning. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करता सुपरवायझरला ऑर्गनायझेशनचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ज माहिती असणं गरजेचं आहे कधी तर प्लॅनिंग करण्याआधी. गोल कॅन बी डिफाईन्ड ॲज अ लॉंग टर्म टार्गेट ऑर एम विच विल टेक अ इयर ऑर फ्यू इयर्स टू गेट कम्प्लिटेड. गोल कॅन बी डिफाईन ॲज अ लॉंग टर्म टार्गेट. गोल म्हणजे गोल आपण कशा पद्धतीनं गोलची व्याख्या करू शकतो तर हे एक टार्गेट आहे जे तुम्हाला हे टार्गेट आहे जे तुम्हाला थोड्या कालावधीनंतर काय करायचं तर अचीव करायचं आहे, जे कदाचित एखादं वर्ष घेईल किंवा बऱ्याच वर्षानंतर कंप्लीट करण्यात तुम्हाला यश येईल. ऑब्जेक्टिव्ह अ शॉर्ट टर्म टार्गेट दॅट कॅन बी अचीव्ड इन लेझर पिरियड ॲज कम्पेअर टू गोल. आणि ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीने डिफाईन करता येईल तर ऑब्जेक्टिव्ह हे सुद्धा एक टार्गेटच आहे पण हे अगदी कमी वेळामध्ये आपल्याला अचीव करायचं आहे. म्हणजे जर गोलच्या तुलनेत विचार करायचा झाला तर त्याच्यापेक्षा निम्म्या किंवा त्याच्याहून कमी वेळामध्ये आपण आपले ऑब्जेक्टिव्ज हे अचीव करू शकतो. सुपरवायझर्स नीड टू नो टू इम्पॉर्टंट थिंग्स बिफोर दे सेट देअर डिपार्टमेंटल ऑब्जेक्टिव्ज. मग सुपरवायझरचे जे काही डिपार्टमेंट असतात ते डिपार्टमेंटल ऑब्जेक्टिव्ज ठरवण्याआधी त्याला दोन गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्ज ऑफ द डिपार्टमेंट मस्ट बी अलाइन्ड विथ द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. तर बघा, ऑब्जेक्टिव्ह डिपार्टमेंटचे जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते ऑर्गनायझेशनचे जे काही गोल आणि ऑब्जेक्टिव्ज असतात त्याच्याशी म्हणजे त्याच्याशी एका सरळ रेषेत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यात ओढीस तोड असणं गरजेचं आहे. आणि सेकंड पॉईंट बघा, देअर मस्ट बी वेज टू मेजर द कंट्रीब्युशन ऑफ हिज डिपार्टमेंट टू ऑर्गनायझेशन्स बॉटम लाईन ऑर प्रॉफिट. तर बघा, त्याच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये डिपार्टमेंटल ऑब्जेक्टिव्हमध्ये मेजर करणं खूप गरजेचं आहे की त्यांच्या डिपार्टमेंटनी कशा पद्धतीनं ऑर्गनायझेशनमध्ये योगदान दिलं, मग ते बॉटमचं असेल किंवा लाईन असेल किंवा प्रॉफिटच्या संदर्भातील असेल. ओके. अनादर आस्पेक्ट दॅट इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सुपरवायझरी कंट्रोल इज मॅनेजमेंट बाय कंट्रोल (MBO). आता बघा, हा तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला MCQसाठी महत्त्वाचा आहे की व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ MBO असं तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात किंवा
गिव द फुल नेम ऑफ MBO असं सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. तर हा तुम्हाला महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. तर MBOचा लॉंग फॉर्म काय आहे? मॅनेजमेंट बाय कंट्रोल. इट इज ऑल्सो नोन ॲज पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. मग बघा, तर सुपरवायझरी कंट्रोल हा MBO कडून असतो. नेक्स्ट बघा, इट इन्व्हॉल्व सुपरवायझर्स अँड एम्प्लॉईज हू वर्क टुगेदर टुवर्ड्स द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. मग हे MBO कशामध्ये इन्व्हॉल्व असतं? तर सुपरवायझर आणि एम्प्लॉईज या दोघांमध्ये इन्व्हॉल्व असतं आणि दोघांकडून चांगल्या पद्धतीचं एकत्रितरित्या काम करून घेऊन ते MBO काय करत असतं? तर ऑर्गनायझेशनचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ज अचीव करण्याचा प्रयत्न करतं. MBO कॅन बी डिफाईन ॲज अ प्रोसेस इन विच द सुपरवायझर and employee come together and decide and set the employees objectives, and after achieving those objectives employees are rewarded. तर बघा, MBO ही एक अशी प्रोसेस आहे, म्हणजे आपण अशा पद्धतीनं MBOला डिफाईन करू शकतो की ही एक अशी प्रोसेस आहे जिथं सुपरवायझर आणि एम्प्लॉई हे एकत्रित येतात, काही गोष्टी ठरवतात आणि त्या पद्धतीनं काम करतात आणि ज्यावेळी त्यांना त्यांचे ऑब्जेक्टिव्ज अचीव केले जातात त्यावेळी त्यांचे जे काही एम्प्लॉईज असतील त्यांना ते रिवॉर्ड करतात. ओके, आता ॲडव्हान्टेजेस ऑफ MBO बघा, म्हणजे MBOचे फायदे बघा. फर्स्ट वन, इट इज रिझल्ट ओरिएंटेड. हे रिझल्ट ओरिएंटेड असतात, म्हणजे फक्त निकालाच्या दृष्टीतूनच यांचा विचार केला जातो. सेकंड, इट इज किंवा निकाल केंद्रित असतात. ओके, इट इज यूज टू बेसिकली मोटिवेट अँड एनकरेज कमिटमेंट टू रिझल्ट्स. हे MBOचा जो वापर आहे तो कशासाठी केला जातो? तर बेसिकली एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी, त्यांच्या कमिटमेंटला त्यांना एनकरेज करण्यासाठी. थर्ड वन बघा, इट हेल्प्स इन अप्रेझिंग इंडिव्हिज्युअल्स परफॉर्मन्स बाय फोकसिंग सेट ऑब्जेक्टिव्ज. त्याचबरोबर प्रत्येक म्हणजे इंडिव्हिज्युअली म्हणजे स्वतंत्ररित्या प्रत्येक व्यक्तीचा परफॉर्मन्स प्रेज करण्यासाठी सुद्धा यांची मदत घेतली जाते, जेणेकरून ते आपल्या ऑब्जेक्टिव्हपासून त्यांचा फोकस हलणार नाही. आणि लास्ट वन बघा, द प्रमोशन्स अँड कंपेन्सेशन टू एम्प्लॉईज बिकम मोर रॅशनल अँड दे आर मेरिट बेस्ड. तर बघा, जे काही प्रमोशन्स दिले जातात किंवा जे काही कंपेन्सेशन म्हणजे पेमेंटमध्ये जी काही वाढ दिली जाते एम्प्लॉईजना त्यांचा परफॉर्मन्स बघून, तर तो सुद्धा काय होतं? तर MBOमुळं काय होतं? तर रॅशनल होतो आणि रॅशनल न राहता रॅशनल होतो आणि मेरिट बेस्ड होतो. म्हणजे ज्या पद्धतीचं व्यक्तीचं काम किंवा जेवढं उत्कृष्ट काम तेवढं उत्कृष्ट त्यांना प्रमोशन किंवा कंपेन्सेशन. ओके, अशा पद्धतीच्या काय एक नियम ठरवला जातो आणि म्हणूनच MBOचे हे आपल्याला फायदे सांगितलेले. तर बघा, इथंपर्यंत आता मी हे लेक्चर कंप्लीट करते. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय डिरेक्टली. ओके, आणि इन अवर नेक्स्ट lecture we will see remain part of this unit. Okay, thank you.